मस्त कांद्याची पात टाकून केलेल्या कळण्याच्या वड्या बघा किती छान झाले, एकदम फुसक्या झालेल्या आहे आणि याचा सुगंध पण खूप छान येते। ह्या वड्या अतिशय टेस्टी लागतात। उन्हाळ्यात भाज्या कमी असतात आणि तेच ते भाज्या जर खाऊन आपण बोर झालो तर कळण्याच्या वड्या हे एक उत्तम प्रकार आहे भाजीचा। आधी घरोघरी मुगाची डाळ घरीच तयार केली जात होती, त्यामुळे भरपूर कळणा राहत होता। परंतु आता मुगाची डाळ घरी केल्या जात नाही जात्यावर, त्यामुळे कळणा सुद्धा राहत नाही। परंतु मी या व्हिडिओमध्ये कळणा तयार कसा करायचा, त्याच्यामध्ये काय काय टाकायचं हे सविस्तर सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जर माझ्या पद्धतीने कळण्याच्या वड्या केल्या तर तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण मी ह्या वड्या करताना व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे की कळणा कसा तयार करायचा, त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आणि कशा पद्धतीने सुकवून घ्यायच्या हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक द्या। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कळण्याच्या वड्या। त्यासाठी मी 2 वाटी मूग घेतले, कांद्याची पात घेतली, कोथिंबीर घेतली आणि चवीपुरतं मीठ घेतलं। मुगाची डाळ केल्यानंतर जे पीठ निघते त्याला कळण्या म्हणतात। मिक्सरच्या लहान भांड्यामधून मूग बारीक करून घेते। मिक्सरमधून मुगाचं असं पीठ करून घेतलं, थोडंसं जाडसर करून घेतलं, यालाच कळण्या म्हणतात। याच्यामध्ये मीठ टाकते 1 चमचा, कोथिंबीर टाकते। जेव्हा साहित्य दाखवलं मी तेव्हा लसूण दाखवायचं विसरली, लसूण टाकते ठेचून आणि कोरडं मिक्स करून घेते। हे पाण्याने भिजवून घ्यायचं, एवढं असं भिजवून घ्यायचं। आणि हे कांद्याची पात आहे मी बारीक कापलेली, ते पण टाकून घेते। सगळं मिक्स करून घेते। हे कळण्याच्या वड्याची भाजी खूप छान लागते, टेस्टी लागते। माझे पदार्थ करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आता हे जे आपण मिक्स केलेलं आहे हे अर्धा तास झाकून ठेवायचं आणि हे पीठ भिजण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवायचं। अर्धा तास हे पीठ भिजत ठेवलं होतं। आता मिक्स करून घ्यायचं आणि याच्या वड्या घालून घ्यायच्या। असा थोडासा गोळा घ्यायचा आणि याच्या वड्या करून घ्यायच्या। काही भागात त्याला सांडगे म्हणतात, आमच्याकडे याला वड्याच म्हणतात। वड्या घालणं झालेले आहे, आता हे उन्हात मी वाळत ठेवते। कळण्याच्या वड्या 2 दिवस उन्हात वाळून घेतल्या आणि आता हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या। जेव्हा आपल्याला भाजी करायची आहे तेव्हा कोरड्या हाताने वड्या काढायच्या आणि भाजी करायची। या वड्याला ओला हात लावायचा नाही। बघा किती छान झाले, एकदम फुसक्या झालेले आहे आणि याचा सुगंध पण खूप छान येते।